नमस्कार, मी स्पृहा जोशी. प्रकृती आयुर्वेदिक हेल्थ रिसॉर्ट मधला माझा अनुभव अतिशय अविस्मरणीय आणि अत्यंत सुंदर असा होता. अनेक नामवंत लोकांनी या जागेला आतापर्यंत भेट दिली आहे आणि मला ही जागा सजेस्ट केली ती माझ्या आवडत्या प्रशांत दामले यांनी. मी इथे आले ती डिटॉक्स करण्यासाठी आणि मला अतिशय आनंद आहे की साताऱ्याच्या या निसर्गरम्य वातावरणात प्रकृती आयुर्वेदिक हेल्थ रिसॉर्टला भेट द्यायचा निर्णय मी घेतला. मी इथे आले त्या क्षणीच ज्या उत्साहाने आणि प्रसन्नतेने माझं सर्वांनी स्वागत केलं ते खूपच भारी होतं. मी जणू कुठे बाहेर नाही, माझ्या घरीच माझ्या लोकांसोबत आहे असं मला वाटलं. हिरवागार परिसर आणि यवतेश्वरच्या नयनरम्य डोंगराळ प्रदेशामुळे इथे अतिशय शांत वातावरण असतं, ज्यामुळे दैनंदिन जीवनातल्या घाई गडबडीपासून मी दूर जाऊ शकले आणि शांततेचा अनुभव घेऊ शकले. इतरांपेक्षा वेगळं इथे काय असतं असं विचाराल तर निस्संदिग्धपणे मी सांगेन की इथल्या सर्वांची वैयक्तिक उपचारांप्रती असलेली बांधिलकी. अगदी सुरुवातीपासूनच माझ्या गरजेनुसार सगळे उपचार आखले जात होते. प्रकृतीतल्या तज्ज्ञ वैद्यांनी माझी जन्म प्रकृती, जीवनशैली, कामाचा समतोल, वय, व्यवसाय आणि विशिष्ट आजार समजून घेण्यासाठी नीट वेळ घेतला. माझ्या जन्म प्रकृतीनुसार इथले सगळे उपचार आखले गेले. ते उपचार कसे आखले जातात हे जाणून घेणं सुद्धा मनोरंजक होतं. प्रकृतीमध्ये काटेकोरपणे पाळली जाणारी वैदिक दिनचर्या ही संकल्पना मला फार आवडली. प्राचीन आयुर्वेदिक ग्रंथात सांगितलेल्या दैनंदिन दिनचर्येचं पालन केलं तर आपण निसर्गाच्या अजून जवळ जातो असा मला अनुभव आला. इथल्या प्रत्येक दिवसाची सुरुवात काळजीपूर्वक निवडलेल्या थेरपीजनी केली गेली आणि माझ्या एकूण आरोग्यावर त्याचा सकारात्मक परिणाम मला नक्की जाणवतोय. इथे यायच्या आधीच मी प्रकृतीच्या वैद्यांसोबत फोनवर बोलले होते. त्यावेळेस त्यांनी माझी सगळी मेडिकल हिस्ट्री घेतली होती. तेव्हाच त्यांनी मला पंचकर्म उपचारांसाठी तयार होण्यासाठी म्हणून काही औषधं आणि घरगुती उपचार करायला सांगितले होते. खोलात जाऊन अतिशय बारीक सारीक गोष्टींकडे त्यांनी लक्ष दिलं. अशी पूर्वतयारी केल्यानं उपचारांचा नक्कीच फायदा होईल याची मला खात्री होती. इथल्या उपचारांमध्ये वापरण्यात येणारी औषधं अतिशय काळजीपूर्वक तयार केली गेलेली आहेत, ज्यामुळे अधिक परिणामकारक रिझल्ट्स लगेच बघायला मिळतात. प्रकृतीची उपचारांप्रती असलेल्या बांधिलकीची झलक प्रत्येक ठिकाणी दिसत होती. इथले वैद्य सतत माझ्या उपचारांवर लक्ष ठेवून होते. त्यासाठी ते रोज माझ्याशी बोलत होते आणि नाडी परीक्षा करत होते. नाद परीक्षा आणि नाडी परीक्षा तज्ज्ञ डॉक्टर सुयोग दांडेकर हे प्रकृतीचे सर्वेसर्वा आहेत. इथे आलेल्या प्रत्येकाच्या आरोग्यामध्ये जो सकारात्मक बदल होतो तो बदल म्हणजे डॉक्टर दांडेकर सरांचं अफाट ज्ञान आणि शास्त्रशुद्ध पद्धतीने केले जाणारे उपचार यांचा पुरावा आहे. असं असलं तरी प्रकृती म्हणजे फक्त आजारी लोकांवर उपचार केलं जाणारं हेल्थ रिसॉर्ट नाही. माझ्यासारख्या निरोगी व्यक्ती सुद्धा प्रकृतीच्या वातावरणात नवीन जोम आणि चैतन्य शोधण्यासाठी येऊ शकतात. हा अनुभव खरोखरच माझ्या शरीर आणि मनासाठी अतिशय उत्साहवर्धक होता. तुमच्या इथल्या वास्तव्यादरम्यान तुम्हाला कास तलाव, बामणोली, वाई, औंध यांसारख्या निसर्गरम्य ठिकाणांवर आणि पाचगणी, महाबळेश्वर सारख्या हिल स्टेशन्सला खास आयोजित केलेल्या मेडिटूजमध्ये सहभागी होण्याची सुद्धा संधी मिळू शकते. प्रकृतीमध्ये मला मिळालेल्या उपचारांसाठी सगळ्यांनी माझी ज्या आत्मीयतेने काळजी घेतली त्यासाठी मी सगळ्यांची आभारी आहे. आयुर्वेदाचं प्राचीन ज्ञान, वैयक्तिक लक्ष देऊन केले जाणारे शास्त्रशुद्ध उपचार आणि निसर्गरम्य परिसर यामुळे प्रकृतीमध्ये आल्यावर तुम्हालाही अधिक उत्साही आणि प्रसन्न वाटेल. प्रकृतीमधून जाताना मन भरून आलंय. इथल्या आठवणी मी सदैव जपून ठेवीन आणि लवकरच इथं परत येईन. थँक यू सो मच प्रकृती.